जातीसाठी माती खावी असं म्हणतात. खरं आहे, आपल्या जातीचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. परंतु जात जर समाजात फूट पाडत असेल आणि धर्मद्वेष निर्माण करत असेल तर त्या जातीची माती झालीच पाहिजे. पण तरीही एक प्रश्न उभाच राहतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी जी जात समाजात रुजवली तिचे काय? ज्या जातीने त्यांना महान बनवले ती जात सोडून कसे जमेल? अहो, जात असलीच पाहिजे, पण कशाची? जन्मामुळे आपल्याला नाव मिळते, पण ध्येय आपल्या जीवनाला अर्थ देते. माणूस कुठून आला यापेक्षा तो कुठे जायचे ठरवतो यावर त्याची खरी ओळख उभी राहते. इतिहास साक्ष देतो, जेव्हा ध्येय उंच असते तेव्हा वंशाची आणि जातीची चौकट विरघळते आणि त्याच वेळी कर्तृत्वाची नवी जात निर्माण होते. ध्येयाने घडलेले पराक्रम, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणारा योद्धा जन्माने नव्हे तर खऱ्या अर्थाने धैर्याने ओळखला जातो. त्याने प्राप्त केलेले ध्येय हीच असते त्याची जात. म्हणूनच जात असली पाहिजे, पण ती ध्येयाची. बघा, यांनीही आपली जात समाजात कशी निर्माण केली. महाराणा प्रताप यांनी पराभवातही स्वाभिमान जपला. त्यांच्या अस्तित्वाची जात अढळ स्वातंत्र्य. राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणात मातृत्वाला शौर्याची पंखे दिली. त्यांच्या कर्तृत्वाची जात निर्भयता. ज्ञान, सेवा आणि अध्यात्माची वाट ज्यांनी मनुष्यत्व जगण्याचे ध्येय घेतले त्यांची ओळख करुणा आणि प्रबोधनाने होते. ते म्हणजेच स्वामी विवेकानंद. उठा, जागे व्हा हा मंत्र देत आत्मविश्वास ज्यांनी पेटवला त्या स्वामी विवेकानंदांची खरी जात समाज जागृती. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाने हिंसेला उत्तर दिले. त्यांच्या मार्गाची जात अहिंसा. विज्ञान व स्वप्नांची उंच भरारी, स्वप्नांना विज्ञानाची पंखे देणारा मनुष्य वंशाने नव्हे तर दृष्टीने ओळखला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी साधेपणातून आकाशाला स्पर्श केला. त्यांच्या प्रयत्नांची जात स्वप्नपूर्ती आणि राष्ट्र निर्माण. अहो, रुग्णांसाठी रात्रभर जगणाऱ्या परिचारिकेची जात म्हणजे सेवा. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील भीती दूर करणाऱ्या शिक्षकाची जात म्हणजे प्रबोधन. अडचणीतही प्रामाणिकपणा न सोडणाऱ्या कामगाराची जात म्हणजे निष्ठा. अशा असंख्य सामान्य माणसांच्या असामान्य ध्येयांनी समाजाची खरी वंशावळ घडली. खरी जात निर्माण झाली ती ध्येयाची. माणसांच्या रक्तात परंपरा असते, पण त्यांच्या कृतीत भविष्य असते. पिबंती नद्या स्वयमेव नांभा, स्वयं न खादंती फलानी वृक्षा. होय, नद्या स्वतःच पाणी पित नाही आणि फळही वृक्ष स्वतःहून खात नाही. मित्रांनो, संत पुरुष ते असतात जे समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करत असतात. खरी महानता ही जाती किंवा धर्मात नसून खरी महानता ही आपल्या कर्तव्यात अवलंबून असते. कर्तव्य श्रेष्ठ करा आणि आपली जात तीच सिद्ध करा जी कर्तव्याने मोठी ठरेल. म्हणून महापुरुष ते होऊन गेले ज्यांनी कर्तव्याला जात मानली. या जगात दुसरी कुठलीही जात नाही. खरी जात आपलं कर्तव्य, आपली निष्ठा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.